पुण्याच्या पुराला मुळा-मुठा नदीपात्रातला भराव आणि नदी सुधार प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। नदीपात्रातल्या नाईक बेटाजवळ भराव घातल्यानं पुणे बुडाल्याचा आरोप त्यांनी केलाय। पुण्याला बुडवणारा कंत्राटदार आणि संसद भवनाच्या उभारणीतला कंत्राटदार एकच असल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय। पुण्याच्या पुरावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या पुराला मुळा-मुठा नदीपात्रात केलेला भराव जबाबदार असल्याचा आरोप केलाय। नदीपात्रालगतच्या नाईक बेटाजवळ ठेकेदारानं भराव केल्यानं नदीचं पाणी परिसरातल्या नागरी वस्तीत घुसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। हे आरोप करताना त्यांनी गुगल मॅपवर आकुंचन पावलेल्या नदीचं चित्रच दाखवलंय। त्याच नाईक बेटाचा आहे, पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाह बंद करून टाकला। मग नदी काय करणार, घुसणार नाही इकडे तिकडे। पण या लोकांचं काय जात नाही। का जिंकायचंय मला पुणे वाचवायचंय। मला पुण्याचा विकास, ज्याला शाश्वत विकास म्हणतोय, तो करून दाखवायचा आहे। पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा कंत्राटदार आणि संसदेचा कंत्राटदार एकच असल्यानं पुण्यावर ही परिस्थिती ओढावल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला। आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार। म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांग भलं करत असाल पुण्याचं तर करा। ते सगळे डेबरी राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं। याला विकास म्हणायचा? पुण्यातील रिव्हर व्ह्यू सोसायटीतल्या रहिवाशांनी नदी सुधार प्रकल्पाला जबाबदार धरलं होतं। रिव्हर ब्युटिफिकेशन करताना नदी पात्र त्याचा भौतिक अभ्यास करणं गरजेचं असतं, पण हे रिव्हर ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट हे वाह्यात प्रोजेक्ट करून टाकले। हा जो आहे तो व्हॅनिटी प्रोजेक्ट, वर्थलेस प्रोजेक्ट आहे। या रिव्हर ब्युटिफिकेशनमुळे आमच्या कोरेगाव पार्क मध्ये 8 ते 10 इमारती धोक्यात आल्यात, वस्त्या धोक्यात आल्यात। पुण्यातील पुराचं खापर भाजपनं पाटबंधारे खात्यावर फोडलं होतं। राज ठाकरे यांनी याचा दोष नसलेल्या टाउन प्लॅनिंगला दिला होता। आता उद्धव ठाकरे यांनी पुराचं खापर कंत्राटदारावर फोडलंय। येत्या निवडणुकीत पुण्याचा पूर हा प्रचाराचा मुद्दा होणार हे आता स्पष्ट झालंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।